अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिलेत। डब्ल्यूएचओमध्ये सामील होण्यावर पुन्हा विचार करू शकतो असं सुद्धा ते म्हणाले। डब्ल्यूएचओने चीनला चुकता माप दिल्याचा आणि अमेरिकेच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप ट्रम्प यांनी अगोदर केलेला होता। मात्र त्यांनी पुन्हा एकदा निर्णयावर पुनर्विचार करण्याचे संकेत दिलेले आहेत आणि त्यामुळे डब्ल्यूएचओवरील अमेरिकेच्या भूमिका बदलण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे। राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ भारतीय वंशाचे माजी पत्रकार कुश देसाई यांची डेप्युटी प्रेस सेक्रेटरी पदावर नियुक्ती केली आहे। व्हाईट हाऊसकडून अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत या नियुक्तीची घोषणा केली आहे। या अगोदर सुद्धा देसाई यांनी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शन 2024 साठी उपसंपर्क संचालक म्हणून काम पाहिलेलं होतं। तसंच आयोगाच्या रिपब्लिकन पक्षाचे कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी सांभाळली। देसाई यांच्याकडे राजकीय विषयावर संवाद साधण्याचा मोठा अनुभव आहे। अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार सत्तेमध्ये येताच तब्बल 1 लाख भारतीयांवर बेरोजगाराची टांगती तलवार आहे। DEI हा कार्यक्रम बंद करण्याच्या आदेशामुळे ही भीती निर्माण झाली आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी DEIच्या नेमणुका स्थगित करत कर्मचाऱ्यांना 31 जानेवारीपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवल्याचं कळत आहे आणि कार्यालये सुद्धा बंद करण्यात आलेली आहेत। 1 फेब्रुवारीला या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। सर्व फेडरल कार्यक्रमांपासून तसा अहवाल सुद्धा मागवण्यात आला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशमध्ये मोठा धक्का दिलेला आहे। आयात शुल्क वाढवून बांगलादेशमधून होणाऱ्या कपड्यांच्या व्यापाराला त्यांनी दणका दिला आहे। दुसरीकडे बांगलादेशला दिली जाणारी मदत सुद्धा थांबवण्यात आलेली आहे। 20 जानेवारीला ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले। अमेरिकेचे बांगलादेशामध्ये सोबत असणारे अनेक आर्थिक व्यवहार सुद्धा ट्रम्प यांनी थांबवल्याचं पाहायला मिळत आहे आणि हा बांगलादेशच्या अंतरिम मोहम्मद युनूस सरकारला मोठा धक्का सुद्धा मानला जातो आहे। अमेरिकन गुप्तचर संस्था CIAनं कोरोना विषाणू प्रयोगशाळेमध्ये तयार केल्याचा संशय पुन्हा एकदा व्यक्त केला आहे। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये कोविड-19 साठी चीनला जबाबदार धरण्यात आलाय। मात्र या संदर्भात पुरावे नाही आहेत आणि त्यामुळे असं सुद्धा सांगण्यात आलंय की हा अहवाल बायडन प्रशासन आणि माजी संचालक विलियम बर्न्स यांच्या आदेशाने तयार करण्यात आलेला होता। नवे संचालक जॉन यांनी हा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिलेले होते आणि अगोदर सुद्धा चीनच्या लॅबमधून व्हायरस पसरण्याचा संशय काही अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आलेला होता। ट्रम्प सरकारमधील अमेरिकेचे नवीन संरक्षण मंत्री पीट यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आलेला आणि या प्रकरणातील पीडित महिलेला तब्बल 43 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे। 2017 मध्ये त्यांच्यावर हे आरोप करण्यात आलेले होते आणि त्यांनी डेमोक्रॅटिक सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आहे। अमेरिकेमध्ये संरक्षण मंत्रीपद स्वीकारण्या अगोदर सिनेटची मंजुरी घेणं आवश्यक असतं आणि हा खोटा आरोप करण्यात आलेला होता। यात पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा हेक्सेथ यांनी केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपासून म्हटलेलं होतं की ग्रीनलँड प्रदेशाला अमेरिका देश राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल। ग्रीनलँडच्या 55,000 लोकांना अमेरिकेसोबत राहायला आवडेल कारण डेन्मार्कने त्यांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलेलं होतं। त्यानंतर डेन्मार्क पंतप्रधान डॅनिश पंतप्रधान मेटे यांनी ट्रम्प यांच्या प्रस्तावाला स्पष्टपणे नकार दिला आहे। ग्रीनलँड विक्रीसाठी नसून अशा प्रस्तावावर विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं मेटे यांनी म्हटलंय। मागील काही दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धविरामाला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या टप्प्याच्या घोषणेला सुद्धा सुरुवात झाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः इस्रायल आणि हमास यांना ओलिसांच्या सुटकेचं आवाहन केलं होतं। गाझातील हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका सुद्धा करण्यात आलेली होती। उरलेल्या ओलिसांच्या सुटकेसाठी अजूनही चर्चा सुरू आहे। उरलेल्या ओलिसांची मुक्तता न झाल्यास हमास विरोधात युद्ध पुन्हा सुरू करण्याचा इशारा बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर लक्ष दिलंय आणि यावेळी ट्रम्प यांनी सौदी अरेबियाकडून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये $1 ट्रिलियन गुंतवणूक करण्याची मागणी सुद्धा केली आहे। सध्या सौदी अरेबियानं $600 अब्ज गुंतवणूक जाहीर केली आहे। मात्र ट्रम्प यांनी पुढील 4 वर्षात ही रक्कम $1 ट्रिलियन पर्यंत वाढवण्याचं आवाहन केलंय। या गुंतवणुकीचा उपयोग अमेरिकेच्या पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होईल असं सुद्धा मत ट्रम्प यांनी व्यक्त केलंय। सौदीच्या या निर्णयामुळे दोनही देशांच्या आर्थिक संबंधांना चालना मिळेल।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला 2000 पौंड वजनाच्या बॉम्ब पुरवठ्यावरील बंदी उठवली आहे आणि इस्रायल हमास युद्धामध्ये जीवितहानी रोखण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या बॉम्ब पुरवठ्यावर बंदी घातलेली होती. इस्रायलनं अमेरिकेला दिलेली ऑर्डर आणि त्याचसाठीचं पेमेंट पूर्ण झालेलं आहे आणि ते इस्रायलला पाठवलं जात आहे अशी एक्स पोस्ट ट्रम्प यांनी करत ही बंदी उठवल्याची माहिती दिली आहे. दक्षिण गाझाच्या शहरावरील इस्रायलचा हल्ला रोखण्यासाठी या बॉम्बच्या पुरवठ्यावर बंदी घालण्यात आलेली होती. उत्तर कोरियानं अमेरिका आणि दक्षिण कोरियानं एकत्र केलेल्या युद्ध सरावावर टीका केली आहे. अलीकडेच अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संयुक्त लष्करी सराव केलेला होता आणि त्यावर आक्षेप घेत उत्तर कोरियानं कठोर शब्दात टीका केली. उत्तर कोरियाच्या सार्वभौमत्वाचा आदर केला जात नाही तोपर्यंत उत्तर कोरियानं कठोर प्रतिसादाची तयारी ठेवली असं उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं या सरावाला विरोध दर्शवताना केलेला आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक चर्चांना उधाण सुद्धा आलंय. यावर दक्षिण कोरिया आणि अमेरिका काय प्रतिक्रिया देते याकडे लक्ष असेल. उत्तर कोरियाने नुकतीच समुद्रामधून जमिनीवर मारा करणाऱ्या मार्गदर्शित क्रूझ क्षेपणास्त्राची तयारी यशस्वी केली आहे. ही चाचणी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या देखरेखीखाली पार पडली आहे आणि या यशस्वी चाचणीमुळे उत्तर कोरियाने त्यांच्या शस्त्रसज्जतेच्या क्षमतेमध्ये आणखी एक मोठं पाऊल पुढे ढकललं आहे. या क्षेपणास्त्रामुळे सुमारे 1,500 किलोमीटर अंतर पार केलं आहे आणि त्यानंतर लक्ष्याचा अचूक भेदसुद्धा भेदलेला आहे. या चाचणीमध्ये कोणत्याही शेजारील देशांच्या सुरक्षेवर नकारात्मक परिणाम झाला नसल्याचं सुद्धा उत्तर कोरियाने स्पष्ट दिलं आहे. बांगलादेशमध्ये पुढील निवडणुका या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता वर्तवली जाते. मागील काही महिन्यांपासून बांगलादेशच्या राजकारणामध्ये बरीच उलथापालथ सुरू आहे पाहायला मिळते आणि शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावं लागलं आणि त्यानंतर युनूस यांच्या नेतृत्वामध्ये अंतरिम सरकार स्थापन झालंय. पण बांगलादेशमधील निवडणुकांकडे सर्व जगाचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीमध्ये शेख हसीना यांचा अवामी लीग भाग घेईल की नाही यावर अनेक चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षावर बंदीची शक्यता आहे आणि विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागलेला होता. आता कारभार मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकार पाहत आहे. मात्र शेख हसीना यांच्यासह अवामी लीगच्या नेत्यांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यामध्ये खून, अपहरण, हिंसा आणि दंगलींचा सुद्धा समावेश आहे. बांगलादेश सरकार अवामी लीगवर बंदी घालण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळू लागलेत आणि त्यामुळे अवामी लीगला निवडणूक लढवण्याची परवानगी नसेल असं सुद्धा दिसतंय. सुडानच्या अल रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यामध्ये 70 जणांचा मृत्यू झालाय. 19 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी ही माहिती दिली आहे आणि संघटनेचे महासंचालक टेड्रोस यांनी एक्सपोज करत ही आकडेवारी सादर केली आहे. सुडानच्या उत्तर दारफूर या प्रांतामधील अधिकाऱ्यांनी हीच आकडेवारी दिलेली आहे आणि हल्ल्याच्या वेळी रुग्णालयामध्ये रुग्णांची एकच गर्दी होती असं सुद्धा त्यांनी माहिती देत म्हटलंय. पोलिसांनी या हल्ल्यासाठी फोर्स संघटनेला जबाबदार धरलेला आहे. पाकिस्तानी सैन्यानं खैबर राज्यामध्ये 30 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय आणि या परिसरामधील 3 विविध भागांमध्ये गुप्त कारवाई करत मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र आणि दारुगोळा सुद्धा जप्त केल्याचं कळतंय. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी खैबर पख्तूनख्वामध्ये 3 वेगवेगळ्या चकमकीमध्ये 30 दहशतवाद्यांचा खात्मा केला. शुक्रवारी आणि शनिवारी लष्कराने खैबरच्या वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांविरोधात ही गुप्त कारवाई केल्याची माहिती आहे. पहिली चकमक खैबर पख्तूनख्वा इथं झाली जिथे पाकिस्तानी सैनिकांनी 18 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या एअर हॉस्टेसला तस्करीमुळे अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार या एअर हॉस्टेसने अबुधाबीहून पाकिस्तानमध्ये महागड्या मोबाईल फोनची तक्रार केली.
तस्करी केली। ज्यावेळी लाहोर विमानतळावर एअर हॉस्टेस सामानाची तपासणी करत असता डझनभर महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले। यावेळी कस्टम अधिकाऱ्यांनी सुद्धा ही माहिती दिली आहे। सगळे फोन जप्त करण्यात आलेले असून या प्रकरणी संबंधित एअर हॉस्टेसची चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्या अगोदर 2 दिवसांपूर्वी PIAने आपल्या 2 क्रू मेंबर्सना मोबाईल फोन चोरी प्रकरणामध्ये बडतर्फ केलं। PIAच्या एअर हॉस्टेसच्या तस्करी संबंधित प्रकरणांचे अनेक उदाहरणं समोर आली आहेत। जुलै 2024 मध्ये परकीय चलनाच्या तस्करीच्या आरोपाखाली एका PIA एअर हॉस्टेसला अटक करण्यात आलेली होती आणि या एअर हॉस्टेसनं सॉक्समधून लाखो पाकिस्तानी रुपये, अमेरिकन डॉलर्स आणि सौदी रियालची तस्करी केल्याचं उघडकीस आलं। या हॉस्टेसची तस्करी प्रकरण आणि वादग्रस्त घटना प्रतिष्ठेसाठी धक्का बसतोय। अशा घटनांनी PIA कंपनीची इमेज घसरली आहे, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। आयलंड बेटावर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मेट ऑफिस आणि मेट इरेननं संपूर्ण आयलंड बेट आणि मध्य दक्षिण स्कॉटलंडला सुद्धा रेड अलर्ट जारी केला आहे। सुमारे 80 ते 90 मैल ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र काही ठिकाणी हा वेग ताशी 100 मैलांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो आणि त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना रेड अलर्ट जारी करताना देण्यात आलेली आहे। प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू केले। शरीर संबंध ठेवणं हे वैवाहिक कर्तव्य नाही अशी टिप्पणी फ्रेंच न्यायालयानं केली आहे आणि फ्रेंच महिलेला पतीसोबत शरीर संबंध न ठेवल्याचा आरोप करत न्यायालयानं घटस्फोटासाठी दोषी सुद्धा ठरवलेलं होतं। तिने या निकालाविरोधात युरोपातील सर्वोच्च मानवाधिकार न्यायालयामध्ये अपील केलेलं होतं आणि अपीलावर सुनावणीमध्ये तिच्या बाजूने निर्णय आला। घटस्फोटानंतर फ्रान्समध्ये तिच्याकडे कायदेशीर उरला नव्हता। फ्रेंच न्यायालयातील महिलांच्या खाजगी आणि कौटुंबिक जीवनाचा आदर करण्याच्या अधिकाराचं सुद्धा उल्लंघन केल्याचं मानवाधिकार न्यायालयानं निर्णयात म्हटलं। कराचीमधील 6 चीनी गुंतवणूकदारांनी पोलिसांविरोधात छळ आणि खंडणीचा आरोप करत सिंध उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। पोलिसांच्या लाचखोरीच्या संस्कृतीविषयी चीनी गुंतवणूकदारांनी निराशा व्यक्त केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। परिस्थिती अशीच राहिली तर गुंतवणूकदारांनी चीनला परतण्याचा इशारा दिलाय। त्यांनी आता आपलं लक्ष लाहोरवर केंद्रित करण्याचा विचार सुद्धा बोलून दाखवलेला आहे आणि या चीनी गुंतवणूकदारांनी सिंध उच्च न्यायालयाला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केल्याचं कळतंय। पोलीस वारंवार लाचेची मागणी करतात, व्यावसायिक बैठका घेण्यापासून रोखल्याचं सुद्धा गुंतवणूकदारांनी म्हटलेलं आहे। खलिस्तानी दहशतवादी गुरपंतवंत सिंगनू यानं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकी दिली आहे। पन्नूने भगवंत मान यांच्या विरोधात एक व्हिडिओ सुद्धा जारी केला आणि ज्यामध्ये पन्नूने मान यांची राजकीय हत्या करण्याची धमकी दिली आहे। मुख्यमंत्र्यांची बुलेट प्रूफ सुरक्षा त्यांना शारीरिक हानीपासून वाचवू शकते, परंतु राजकीय मृत्यूपासून नाही असं पन्नू म्हणतात। मान यांनी खासदार अमृतपाल सिंग यांच्यासह साथीदारांविरोधात दहशतवाद विरोधी कायद्यानुसार गुन्हा सुद्धा नोंदवलेला आहे। याशिवाय पिलभीतमधील कथित बनावट चकमकीसाठी सुद्धा पन्नूने मान यांना जबाबदार धरलाय। एक देश एक निवडणूक या धोरणामध्ये प्रशासनामधील ताळमेळ वाढवण्याची क्षमता आहे अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याचं त्यांनी समर्थन केलंय। या धोरणामध्ये साधन संपत्तीचा चुकीचा वापर करून आणि राज्यांवरील आर्थिक भार कमी करून सुप्रशासनाची परिभाषा बदलण्याची क्षमता आहे असं सुद्धा राष्ट्रपती म्हणाल्या। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये राष्ट्रपतींनी या धोरणाचं समर्थन केलंय आणि या धोरणामुळे राष्ट्रपतीच्या वेळापत्रकामध्ये सुसूत्रीकरण होणार आहे असं सुद्धा त्या म्हणाल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 जानेवारीला उत्तराखंडचा दौरा करतात आणि त्यापूर्वीच उत्तराखंडच्या सरकारनं समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे। मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या नेतृत्वात मोदींना मोठी भेट देण्याची तयारी सुरू आहे आणि UCC पोर्टलचा शुभारंभ सुद्धा याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांचे सचिव शैलेश बगोली यांनी या संदर्भात सर्व विभागांना पत्रही पाठवलंय आणि सर्व शासकीय विभाग आणि पोलीस दलांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलंय। दिल्ली विधानसभा निवडणुकांना 2 आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे आणि यासाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागलेले आहेत।
भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांनी रविवारी तिसरा आणि अंतिम जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केला आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये 3 वर्षांमध्ये यमुना स्वच्छ करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. 1700 अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क प्रदान करण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय. गिग कर्मचारी आणि मजुरांसाठी कल्याणकारी योजना सादर करण्याचं आश्वासन भाजपनं जाहीरनाम्यावरून दिलंय. गरिबांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना थांबणार नाहीत असं सुद्धा शहा म्हणाले. काँग्रेसनं दिल्लीमधील बौद्ध समुदायामधील लोकांना आकर्षित करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसनं दिल्लीची विधानसभा निवडणूक जिंकली तर बौद्ध धार्मिक स्थळांचं दर्शन घडवणारी मोफत तीर्थयात्रा आयोजित करण्यात आल्याची घोषणा केलेली आहे. आणि वायव्य दिल्लीचे माजी खासदार उदित राज यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवण्याच्या बाबतीमध्ये दिल्लीतलं आम आदमी पार्टीचं सरकार भेदभाव करतं. त्याच्या तीर्थयात्रा एकाच समुदायासाठी असतात असा आरोप सुद्धा उदित राज यांनी यावेळी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी आता काहीच दिवसांचा अवधी उरलेला आहे, शिल्लक आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाकडून आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी सुद्धा सुरू करण्यात येते. दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी गुजरातमधून राज्य राखीव पोलीस दलाच्या 8 तुकड्या तैनात झालेल्या करण्यात आल्यात आणि यावरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आक्षेप घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. केजरीवालांनी निवडणूक आयोगाला पंजाब पोलिसांना हटवून त्यांच्या जागी गुजरात पोलिसांचा समावेश केल्याचा आरोप केलाय आणि यावरच आयोगानं अनेक राज्यांना सक्तीची विनंती केली आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. या पद्म पुरस्कारांसंदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नाराजी दर्शवलेली आहे. त्यांनी आपल्या राज्यावर भेदभाव केल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला आहे. राज्य सरकारने पद्म पुरस्कारांसाठी दिलेल्या नावांचा विचार करण्यात आलेला नाही असं रेड्डी म्हणालेत आणि या संदर्भात रेड्डी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार आहेत अशीही चर्चा आहे. तेलंगणाच्या 4 कोटी लोकांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा रेड्डींनी दिली. पंजाबमधील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणासह देशभरात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत आणि ट्रॅक्टर मोर्चाच्या तयारीसंदर्भात शेतकरी संघटनांनी बैठक सुद्धा बोलावलेली होती. दरम्यान या संदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुद्धा शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याचं कळत आहे आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी कधीही देशाला निराश केलं नाही अशी प्रतिक्रिया भगवंत मान यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची चर्चा करून यावर योग्य मार्ग काढण्याची गरज आहे असं सुद्धा ते म्हणाले. समाजसुधारक आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी महाकुंभ मेळ्यामध्ये हजेरी लावून भाविकांना प्रसाद वाटला. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यामध्ये देश विदेशातील भाविकांचा मेळा जमलेला आहे. विविध क्षेत्रांमधील नागरिक इथं भक्तिभावाने स्नान करतायत. काही जण इथे येणाऱ्या भक्तांची सेवा करतायत. सुधा मूर्तींनी सुद्धा प्रसादाचं वाटप केलंय. तर प्रसाद वाटतानाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हिरवी साडी नेसून खांद्यावर काळी बॅग, केसामध्ये पिवळ्या फुलांचा गजरा घालून अत्यंत साध्या पद्धतीने त्या सर्वांशी संवाद साधताना पाहायला मिळाल्या. महामंडलेश्वर बनवणं हे ऑलिम्पिक मेडल जिंकण्यासारखं वाटतंय अशी प्रतिक्रिया अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं दिली आहे. ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर ठरलेली आहे आणि साध्वी बनल्यानंतर ममता कुलकर्णीनं माध्यमांना मुलाखत सुद्धा दिली आहे. या मुलाखतीमधून तिनं तिच्या भावना व्यक्त केल्यात. महामंडलेश्वर बनवण्याची संधी मिळाली हे केवळ आदिशक्तीच करू शकते असं सुद्धा ममता म्हणाली आहे. तर किन्नर आखाड्याचीच निवड केली कारण यामध्ये सगळं स्वातंत्र्य आहे, तिथे कोणतेही निर्बंध नाही आहेत अशी प्रतिक्रिया सुद्धा तिनं दिलेली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे. प्रसिद्ध हरियाणवी नृत्यांगना सपना चौधरीनं या महाकुंभ मेळ्याला हजेरी लावली आहे. तिथे सपनानं पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान सुद्धा केलंय. तसंच या संगमावर सपनानं बोटीमध्ये बसून फेरफटका सुद्धा मारलेला आहे. सपनाने महाकुंभातील तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये सपना जय मा गंगा यमुना सरस्वती हर हर गंगे जय महादेव असा जयघोष करताना पाहायला मिळते. सपना चौधरी ही हरियाणाची प्रसिद्ध नृत्यांगना आहे. तसंच सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या 11व्या सीझनची स्पर्धक सुद्धा होती. चित्रपट आणि नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजाला काही दिवसांपूर्वी शिवेमारण्याची धमकी देणारा ईमेल आलेला होता आणि त्यानंतर 2च दिवसांमध्ये त्याने महाकुंभ मेळ्याला हजेरी लावली आहे. त्याने संगमामध्ये स्नान केलं, ध्यान सुद्धा केलंय. गर्दीमध्ये ओळख दिसू नये म्हणून त्याने काळं वस्त्र परिधान केलेले होते आणि चेहरा झाकलेला होता.
हातामध्ये एक जोडी घेऊन त्याने महाकुंभ मेळ्यामध्ये फेरफटका मारला. महादेव आणि माझे चाहते माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळे मला काहीही होणार नाही अशी प्रतिक्रिया रेमो डिसूझानं माध्यमांना दिली आहे. इस्रायलचे प्रमुख व्ही नारायण यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे वर्तमान संचालक आणि शास्त्रज्ञ एम मोहन यांची इस्रोच्या लिक्विड प्रपल्शन सिस्टम सेंटरचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. एम मोहन हे 2008 मध्ये चांद्रयान-1 मोहिमेअंतर्गत चंद्र इफेक्ट प्रोब प्रकल्पाचे सिस्टम लीडर होते आणि या मोहिमेमधून चंद्राच्या पृष्ठभागावर भारतीय राष्ट्रध्वज यशस्वीपणे फडकवण्यात आलेला होता. मोहन यांच्या कामगिरीला 2016 मध्ये इस्रो परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड आणि 2010 मध्ये इस्रो मेरिट अवॉर्डनं गौरवण्यात आला. गेल्या 2 वर्षांमध्ये एकूण वाहन विक्रीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 2 ते 2.5% आसपास स्थिर आहे. येत्या 5 वर्षांमध्ये 4 चाकी आणि दुचाकी वाहनांचा टक्का वेगाने वाढेल असा अंदाज नोमुराने वर्तवलेला आहे. गेल्या वर्षामध्ये 2.54 कोटी वाहनं रस्त्यावर धावतात आणि येत्या 2 वर्षात एकूण कार विक्रीमधील इलेक्ट्रिक कारचा टक्का 5% पोहोचेल. 2030 पर्यंत हे प्रमाण वाढून 9% जाईल, तर दुचाकींमध्ये 2027 पर्यंत 10% वाटा इलेक्ट्रिकचा असेल आणि त्यामध्ये 2030 पर्यंत 20% वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसह थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणाऱ्या योजनांमुळे किमान 8 राज्यांवर आर्थिक संकट उद्भवण्याची शक्यता वर्तवली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालामध्ये ही भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी सारखी योजना सुरू आहे आणि त्यानंतर दिल्लीसह इतर राज्य सुद्धा याच मार्गावर आहेत. SBIने याची माहिती देताना सुनामी असा उल्लेख केलेला आहे आणि अशा योजनांमुळे सरकारची तिजोरी खाली होऊ शकते अशा खरमरीत शब्दात धोक्याचं वर्णन SBIने केलं आहे. मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम आणि चुराचंदपूर या जिल्ह्यामध्ये 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे आणि पोलिसांनी प्रतिबंधित संघटनेच्या 2 अतिरेक्यांना शनिवारी इम्फाळ पश्चिममधून अटक केल्याची माहिती. दोघांवरही इम्फाळ आणि थौबलमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यांच्याकडून 6 मोबाईल फोन, 2 पिस्तूल आणि 32 जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहेत.